नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉर्नर टेक या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागील कॅबिनेटमध्ये सुद्धा या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि शैक्षणिक शुल्क बाबतीमध्ये जे गोष्टी वापरल्या जात नाहीत किंवा त्याच्या संदर्भामध्ये इतर काही निर्णय घेतले गेले पाहिजेत का, या विषयावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली. अध्यादेशासंदर्भात सुद्धा चर्चा झाली की GR काढावा अशी चर्चासुद्धा त्यावेळेला झाली. आणि त्याच्यानंतर असं ठरलं गेलं की माननीय महाविद्या म्हणजे एजींचं या संदर्भामधलं ओपिनियन जे आहे ते घ्यावं आणि त्या संदर्भामध्ये फाईल मधल्या काळामध्ये विधी न्याय विभागाच्या माध्यमातून एजींकडे पाठवण्यात आली आणि कालच त्यांचा मला वाटतं या संदर्भामधला ओपिनियन आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि यावेळेच्या कॅबिनेटमध्ये किंवा पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्ही या विषयावरती संदर्भामध्ये बोलू करतो. आजच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा आमचा हा विषय राहणार आहे, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये फी संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशा तऱ्हेचं आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मागील ज्या मंत्रिमंडळाची चर्चा झाली ती आज आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि एजन्सीचं ओपिनियन विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून जो प्राप्त झालेला आहे तो आम्ही मंत्रिमंडळासमोर ठेवू. ताई, एकीकडे अर्ध्या महाराष्ट्रामध्ये पूरजन्य परिस्थिती आहे. अनेक मुलांचं खरं तर शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार काही प्रयत्नात आहे का? नाही सर, खरं तर मी आधी त्या कुटुंबातले ज्यांचं मृत्यू झाले त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करते. आणि खूप अशी ही परिस्थिती एकदम वेगळी परिस्थिती आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पुरामुळे पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकण असेल या ठिकाणी खूप साऱ्या जिल्ह्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आम्हीसुद्धा आज 12 वाजता जे आहे ते आमचे सगळे शिक्षणाधिकारी त्या ठिकाणी असलेले आमचे गट शिक्षणाधिकारी केंद्र प्रमुख यांच्याशी आम्ही 12 वाजता आज बैठक करत आहोत. मागेसुद्धा ज्यावेळी चक्रीवादळ झालं होतं किंवा तोक्तेचं वादळ झालं होतं, नैसर्गिक पाऊस ज्यावेळी जास्त पडला होता त्यावेळीसुद्धा आपण जे आहे ते राज्य शासनाच्या वतीने शिक्षण विभागाच्या वतीने आपण शाळा दुरुस्ती संदर्भामध्ये किंवा पुनर्बांधणी संदर्भामध्ये मदत केली होती. यावेळीसुद्धा ती करण्यासंदर्भामध्ये आता आम्ही डेटा आमच्याकडे सध्या तर उपलब्ध नाही. आज आमच्या बैठकीमध्ये मी सर्वांना सांगितलं की डेटा आम्हाला उपलब्ध करून द्यावा. तो डेटा आम्हाला प्राप्त झाला की त्याच्या दुरुस्ती संदर्भात जाऊ. परंतु या काळामध्ये आज पुनर्वसन होत असताना मुलांचं शिक्षण कशा तऱ्हेने केलं गेलं पाहिजे, कारण मोबाईल असतील, टॅब असतील, मुलांचे आज भिजलेले असतील, पाठ्यपुस्तकं मुलांकडे उपलब्ध नसतील. अशा वेळेला विद्यार्थ्यांपर्यंत ही पाठ्यपुस्तकं कशी पोचवता येतील या संदर्भातसुद्धा आज आमची चर्चा होईल. आणि मुलांचं पुढचं शिक्षण कसं राहील, कारण ह्या काळामध्ये सगळ्यात मोठी आता आपली सगळ्यांची प्रायोरिटी आहे ती म्हणजे पुनर्वसनाची. लोकांना त्यांच्या घरामध्ये पुनर्वसन करणं, लाईट देणं, इतर गोष्टीची उपलब्धता करणं आणि त्याचबरोबर पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला शिक्षणासंदर्भात निर्णय घ्यावे लागतील मुलांच्या. आणि त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये आमची पुष्कळशी चर्चा होईल आणि त्यांच्या माध्यमातून काय गोष्टी केल्या पाहिजेत आणि काय गोष्टीची आवश्यकता या संदर्भामध्ये आम्हाला माहिती हवी होती. एकीकडे जे आहे ते राजकीय नेत्यांचे दौरे मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात, विरोधकांचेही दौरे मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात आणि अशामुळे यंत्रणांवर ताण येतो आणि त्यांना सर्वे करायला अडथळे निर्माण होत आहेत असं देखील पुढे येतं. नाही, त्या संदर्भामध्ये मला वाटतं आजच आम्ही स्टेटमेंट ऐकलेलं आणि मला असं वाटतं की आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही आज झूम मिटिंगच्या माध्यमातून काही लोकांशी चर्चा करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये थोडी परिस्थिती पुनर्वसन चांगलं झालं, कारण आपण आता पण ऐकताय की 5 दिवस मुसळधार पाऊस असणार आहे कोकण रिजनमध्ये किंवा इतर ठिकाणी. या सगळ्याचा बघत असताना, सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मला असं वाटतं की आजच्या मिटिंगमध्ये आम्हाला ज्या गोष्टी माहिती पडतील त्या आम्ही ज्या आहेत राज्य सरकारसमोर आणि आजच्या मंत्रिमंडळासमोर घेऊन जाऊ की आम्हाला वाटतं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि जसं तुम्ही मला म्हणालात की पुढच्या काळामध्ये आम्हीसुद्धा जाऊन जसं परिस्थिती जशी तशी सुधारत जाईल आणि जशी पुनर्वसन लोकांचं होत जाईल पुढच्या काळामध्ये नक्की आपण ह्या गोष्टीचा विचार करू शकतो जसं आपण सांगताय त्याप्रमाणे. मैम, हिंदी में जानना चाहेंगे, ऑर्डिनेंस एक आने वाला था स्कूल फीस को लेकर, उसके बारे में कहाँ तक बात पहुँची है? आपको पता है कि पिछले कैबिनेट में इस ऊपर पूरी तरह से चर्चा हो गई थी, जिसमें शुल्क किस तरह से होना चाहिए, क्या सुप्रीम कोर्ट का राजस्थान का जो जजमेंट है उस तरह से होना चाहिए या जो चीज़ें इस्तेमाल नहीं हो चाहिए, उसके ऊपर बहुत सारी चर्चा हुई. एक एक्ट में बदल करना चाहिए, GR करना चाहिए, उसके ऊपर चर्चा हो गया. लास्ट में ये तय हुआ था कि जो हमारे AG है उनका एक ओपिनियन लिया जाए और इसके तहत जो है वो विधि व न्याय विभाग ने जो फाइल थी वो एजेंट के पास भेजी थी और वो जो फाइल है हमारे पास कल ही प्राप्त हुई है. तो आज कैबिनेट में या वाले कैबिनेट में इसके ऊपर हम पूरी तरह से चर्चा करेंगे और आने वाले दिनों में इसके ऊपर हम निर्णय लेंगे. जो बाढ़ग्रस्त इलाके हैं वहाँ स्टूडेंट्स की पढ़ाई पे काफ़ी असर पड़ा है और जो इलेक्ट्रिसिटी भी वहाँ पे नहीं है तो ऑनलाइन क्लासेस के लिए भी मुश्किल हो गई है. जो टैब्स थे, फ़ोन्स थे, वो भी बहुत लोग के भीग गए हैं. क्या शिक्षण विभाग ने इसके बारे में कुछ अभी तक सर्वे किया है, क्या जानकारी प्राप्त है? नहीं, सबसे पहले तो मैं जो फैमिली में से कोई गुजरा उसके लिए मैं संवेदना व्यक्त करना चाहती हूँ. और आपको पता है कि बड़े पैमाने पे बाढ़ आई, चाहे वो पश्चिम महाराष्ट्र हो, कोकण रीजन में आई और उसके बाद आपको पता है कि पुनर्वसन का काम भी शुरू हुआ है. बहुत सरकारी यंत्रणा भी बड़े पैमाने पे काम चल रहा है, पंचनामे का काम चल रहा है, रस्तों का काम चल रहा है. शिक्षा के लिए भी हमने मालूम है मुझे कि बिल्कुल बच्चों के पास आज मोबाइल नहीं है, ना टैब है, ना उनके पाठ्य पुस्तक
जो टेक्स्ट बुक है वो भी शायद आज इस बारिश में भीग गए होंगे। लेकिन हमारी कोशिश यही रहेगी कि आने वाले दिनों में पहला तो फोकस राज्य सरकार का पुनर्वसन और ये सब चीज़ों को लगाना है, और बाद में हमारा फोकस जो है वो शिक्षा के ऊपर साइमल्टेनियसली हमारा चलेगा। आज मैंने 12 बजे जो है वो मीटिंग रखी है, जिसमें हम शिक्षण अधिकारी, गढ़ शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख से बात कर रहे हैं और किस तरह से हमें आगे जाना है। जब पिछला नैसर्गिक वादल का हुआ था या तोकते का हुआ था, तो वैसे समय में भी राज्य सरकार की तरफ से जो है स्कूल के रिपेयरिंग के लिए, उनके पुनर्बांधने के लिए पैसा दिया गया था। आने वाले दिनों में भी हमें जब डेटा प्राप्त हो जाएगा, वो शायद मुझे लगता है आजकल में हमको प्राप्त हो जाएगा, और जब हो जाएगा तो हम इसके लिए भी राज्य शासन की तरफ जाएंगे। एक और आखिरी सवाल, आपकी पार्टी से कई लोग दिल्ली गए, आप भी गए दिल्ली, नितिन राउत जी भी अभी दिल्ली गए, आपको मिले भी थे सुबह में, क्या है ये सिलसिला? नहीं, देखिए, नितिन राउत और चाहे मैं रहूँ, हम पार्टी के लोग हैं। हम दिल्ली में गए थे, कुछ पर्सनल रीज़न भी थे हमारे, जिसकी वजह से, जैसे मैंने आपको पहले बताया कि जहाँ की मैं पालक मंत्री, वहाँ पे राजू सातव जी थे, उनके जो बच्चे था उनका 10th का रिजल्ट था, तो मैं उनसे मिलने वहाँ पे गई थी। और पर्सनल रीज़न के साथ नितिन राउत और हम लोग जो है वो कांग्रेस के लोग हैं, संगठन में काम करते हैं, तो संगठन में किस तरह से जाना चाहिए, राज्य शासन में कुछ भूमिका रखनी होती है, तो उसमें किस तरह से चर्चा करनी चाहिए थी। तो सुबह उसी चर्चा के लिए वो यहाँ पे आए थे, और उनके ऋणानुबंध मेरे पिताजी के साथ है, तो पिताजी को की याद में भी वो मेरे पास आके यहाँ पे बात कर रहे थे। तो मुझे ऐसा लगता है कि हर चीज़ को राजनीति से देखना, हर चीज़ को अलग दिशा में लेके जाना, ये भी कई हद तक सही नहीं है। कई चीज़ों को आपने नज़रिया अलग बनना चाहिए। हम बिल्कुल राजनीति में हैं, लेकिन राजनीति के साथ हम लोग के फैमिली के रिलेशनशिप है, हमारे ऋणानुबंध है, उसको संभालना, उसको निभाना, ये हमारा फ़र्ज़ भी है। धन्यवाद। थँक्यू। अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना फी भरण्याची सक्ती काही शाळा आहेत, खाजगी शाळा त्या करतायत, किंवा ऑनलाईन क्लासेसला बसू देणार नाही अशी धमकीसुद्धा प्रसंगी त्यांना दिली जाते। त्या शाळांवरती काही कारवाई या विषयावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली, अध्यादेशासंदर्भात सुद्धा चर्चा झाली की GR काढावा, अशी चर्चासुद्धा त्यावेळेला झाली। आणि त्याच्यानंतर असं ठरलं गेलं की माननीय महाविद्या म्हणजे एजींचं या संदर्भामधलं ओपिनियन जे आहे ते घ्यावं, आणि त्या संदर्भामध्ये फाईल मधल्या काळामध्ये विधी न्याय विभागाच्या माध्यमातून एजींकडे पाठवण्यात आली, आणि कालच त्यांचा मला वाटतं या संदर्भामधला ओपिनियन आम्हाला प्राप्त झालेला आहे। आणि यावेळेच्या कॅबिनेटमध्ये किंवा पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्ही या विषयावरती संदर्भामध्ये बोलू करतो। आजच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा आमचा हा विषय राहणार आहे, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये फी संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशा तऱ्हेचे आम्हाला सांगितलेले, आणि त्या दृष्टिकोनातून मागील ज्या मंत्रिमंडळाची चर्चा झाली ती आज आम्ही पुढे घेऊन जाऊ, आणि एजन्सीचं ओपिनियन विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून जो प्राप्त झाले त्यामध्ये पूरजन्य परिस्थिती आहे, अनेक मुलांचं खरं तर शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्यासाठी महाराष्ट्र सरकार काही प्रयत्नात आहे का? नाही सर, खरं तर मी आधी त्या कुटुंबातले ज्यांचं मृत्यू झाले त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करते, आणि खूप अशी ही परिस्थिती एकदम वेगळी परिस्थिती, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पुरामुळे पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकण असेल, या ठिकाणी खूप साऱ्या जिल्ह्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आम्हीसुद्धा आज 12 वाजता जे आहे ते आमचे सगळे शिक्षणाधिकारी, त्या ठिकाणी असलेले आमचे गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख यांच्याशी आम्ही 12 वाजता आज बैठक करत आहोत। मागेसुद्धा ज्यावेळी चक्रीवादळ झालं होतं किंवा तोक्तेचं वादळ झालं होतं, नैसर्गिक पाऊस ज्यावेळी जास्त पडला होता, त्यावेळीसुद्धा आपण जे आहे ते राज्य शासनाच्या वतीने, शिक्षण विभागाच्या वतीने आपण शाळा दुरुस्ती संदर्भामध्ये किंवा पुनर्बांधणी संदर्भामध्ये मदत केली होती। यावेळीसुद्धा ती करण्यासंदर्भामध्ये आता आम्ही डेटा आमच्याकडे सध्या तर उपलब्ध नाही। आज आमच्या बैठकीमध्ये मी सर्वांना सांगितलं की डेटा आम्हाला उपलब्ध करून द्यावा, तो डेटा आम्हाला प्राप्त झाला की त्याच्या दुरुस्ती संदर्भात जाऊ। परंतु या काळामध्ये आज पुनर्वसन होत असताना मुलांचं शिक्षण कशा तऱ्हेने केलं गेलं पाहिजे, कारण मोबाईल असतील, टॅब असतील, मुलांचे आज भिजलेले असतील, पाठ्यपुस्तकं मुलांकडे उपलब्ध नसतील, अशा वेळेला विद्यार्थ्यांपर्यंत ही पाठ्यपुस्तकं कशी पोचवता येतील या संदर्भातसुद्धा आज आमची चर्चा होईल, आणि मुलांचं पुढचं शिक्षण कसं राहील, कारण ह्या काळामध्ये सगळ्यात मोठी आता आपली सगळ्यांची प्रायोरिटी आहे ती म्हणजे पुनर्वसनाची। लोकांना त्यांच्या घरामध्ये पुनर्वसन करणं, लाईट देणं, इतर गोष्टीची उपलब्धता करणं, आणि त्याचबरोबर पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला शिक्षणासंदर्भात निर्णय घ्यावे लागतील मुलांच्या, आणि त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये आमची पुष्कळशी चर्चा होईल, आणि त्यांच्या माध्यमातून काय गोष्टी केल्या पाहिजेत आणि काय गोष्टीची आवश्यकता या संदर्भामध्ये आम्हाला माहिती अवगत ताई, होईल। एकीकडे जे आहे ते राजकीय नेत्यांचे दौरे मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात, विरोधकांचेही दौरे मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात, आणि अशामुळे यंत्रणांवर ताण येतो आणि त्यांना सर्वे करायला अडथळे निर्माण होत आहेत असं देखील पुढे येतं। नाही, त्या संदर्भामध्ये मला वाटतं आजच मी स्टेटमेंट ऐकलेलं, आणि मला असं वाटतं की आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही आज झूम मिटिंगच्या माध्यमातून काही लोकांशी चर्चा करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये थोडी परिस्थिती पुनर्वसन चांगलं झालं, कारण आपण आता पण ऐकताय की 5 दिवस मुसळधार पाऊस असणार आहे कोकण रिजनमध्ये किंवा इतर ठिकाणी। या सगळ्याचा बघत असताना, सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मला असं वाटतं की आजच्या मिटिंगमध्ये आम्हाला ज्या गोष्टी माहिती पडतील त्या आम्ही ज्या आहेत राज्य सरकारसमोर आणि आजच्या मंत्रिमंडळासमोर घेऊन जाऊ, की आम्हाला वाटतं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत।
आणि जसं तुम्ही मला म्हणालात की पुढच्या काळामध्ये आम्हीसुद्धा जाऊन जसं परिस्थिती जशी तशी सुधारत जाईल आणि जशी पुनर्वसन लोकांचं होत जाईल पुढच्या काळामध्ये नक्की आपण ह्या गोष्टीचा विचार करू शकतो जसं आपण सांगताय त्याप्रमाणे. मैम हिंदी में जानना चाहेंगे ऑर्डिनेंस एक आने वाला था स्कूल फीस को लेकर, उसके बारे में कहाँ तक बात पहुंची है? नहीं, आपको पता है कि पिछले कैबिनेट में इस ऊपर पूरी तरह से चर्चा हो गई थी जिसमें शुल्क किस तरह से होना चाहिए, क्या सुप्रीम कोर्ट का राजस्थान का जो जजमेंट है उस तरह से होना चाहिए या जो चीज़ें इस्तेमाल नहीं हो चाहिए, उसके ऊपर बहुत सारी चर्चा हुई. एक एक्ट में बदल करना चाहिए, GR करना चाहिए, उसके ऊपर चर्चा हो गया. लास्ट में ये तय हुआ था कि जो हमारे AG है उनका एक ओपिनियन लिया जाए और इसके तहत जो है वो विधि व न्याय विभाग ने जो फाइल थी वो AG के पास भेजी थी और वो जो फाइल है हमारे पास कल ही प्राप्त हुई है. तो आज कैबिनेट में या अगले कैबिनेट में इसके ऊपर हम पूरी तरह से चर्चा करेंगे और आने वाले दिनों में इसके ऊपर हम निर्णय लेंगे. जो बाढ़ग्रस्त इलाके हैं वहाँ स्टूडेंट्स की पढ़ाई पे काफ़ी असर पड़ा है और जो इलेक्ट्रिसिटी भी वहाँ पे नहीं है तो ऑनलाइन क्लासेस के लिए भी मुश्किल हो गई है. जो टैब्स थे, फ़ोन्स थे, वो भी बहुत लोग के भीग गए हैं. क्या शिक्षण विभाग ने इसके बारे में कुछ अभी तक सर्वे किया है, क्या जानकारी प्राप्त है? नहीं, सबसे पहले तो मैं जो फैमिली में से कोई गुजरा उसके लिए मैं संवेदना व्यक्त करना चाहती हूँ. और आपको पता है कि बड़े पैमाने पे बाढ़ आई, चाहे वो पश्चिम महाराष्ट्र हो, कोकण रीजन में आई और उसके बाद आपको पता है कि पुनर्वसन का काम भी शुरू हुआ है. बहुत सरकारी यंत्रणा भी बड़े पैमाने पे काम चल रहा है, पंचनामे का काम चल रहा है, रस्तों का काम चल रहा है. शिक्षा के लिए भी हमने मालूम है मुझे कि बिल्कुल बच्चों के पास आज मोबाइल नहीं है, ना टैब है, ना उनके पाठ्य पुस्तक जो टेक्स्ट बुक है वो भी शायद आज इस बारिश में भीग गए होंगे. लेकिन हमारी कोशिश यही रहेगी कि आने वाले दिनों में पहला तो फोकस राज्य सरकार का पुनर्वसन और ये सब चीज़ों को लगाना है और बाद में हमारा फोकस जो है वो शिक्षा के ऊपर साइमल्टेनियसली हमारा चलेगा. आज मैंने 12 बजे जो है वो मीटिंग रखी है जिसमें हम शिक्षण अधिकारी, गढ़ शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख से बात कर रहे हैं और किस तरह से हमें आगे जाना है. जब पिछला नैसर्गिक वादळ का हुआ था या तोक्ते का हुआ था तो वैसे समय में भी राज्य सरकार की तरफ से जो है स्कूल के रिपेयरिंग के लिए, उनके पुनर्बांधने के लिए पैसा दिया गया था. आने वाले दिनों में भी हमें जब डेटा प्राप्त हो जाएगा वो शायद मुझे लगता है आजकल में हमको प्राप्त हो जाएगा और जब हो जाएगा तो हम इसके लिए भी राज्य शासन की तरफ जाएंगे. एक और आखिरी सवाल, आपकी पार्टी से कई लोग दिल्ली गए, आप भी गए दिल्ली, नितिन राउत जी भी अभी दिल्ली गए, आपको मिले भी थे सुबह में, क्या है ये सिलसिला? नहीं, देखिए नितिन राउत और चाहे मैं रहूँ, हम पार्टी के लोग हैं. हम दिल्ली में गए थे, कुछ पर्सनल रीज़न भी थे हमारे जिसकी वजह से, जैसे मैंने आपको पहले ही बताया कि जहाँ की मैं पालक मंत्री वहाँ पे राजू सातव जी थे, उनके जो बच्चे था उनका 10th का रिजल्ट था तो मैं उनसे मिलने वहाँ पे गई थी. और पर्सनल रीज़न के साथ नितिन राउत और हम लोग जो है वो कांग्रेस के लोग हैं, संगठन में काम करते हैं तो संगठन में किस तरह से जाना चाहिए, राज्य शासन में कुछ भूमिका रखनी होती है तो उसमें किस तरह से चर्चा करनी चाहिए थी. तो सुबह उसी चर्चा के लिए वो यहाँ पे आए थे और उनके ऋणानुबंध मेरे पिताजी के साथ है तो पिताजी को की याद में भी वो मेरे पास आके यहाँ पे बात कर रहे थे. तो मुझे ऐसा लगता है कि हर चीज़ को राजनीति से देखना, हर चीज़ को अलग दिशा में लेके जाना ये भी कई हद तक सही नहीं है. कई चीज़ों को आपने नज़रिया अलग बनना चाहिए. हम बिल्कुल राजनीति में हैं लेकिन राजनीति के साथ हम लोग के फैमिली के रिलेशनशिप है, हमारे ऋणानुबंध है, उसको संभालना, उसको निभाना ये हमारा फ़र्ज़ भी है. धन्यवाद. थँक यू. अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना फी भरण्याची सक्ती काही शाळा आहेत, खाजगी शाळा त्या करतायत किंवा ऑनलाईन क्लासेसला बसू देणार नाही अशी धमकीसुद्धा प्रसंगी त्यांना दिली जाते. त्या शाळांवरती काही कारवाई होणार आहे, काही GR यांच्यासाठी निघणार आहे का? नाही, ज्या शाळा अशा सक्ती करतात की मुलांना शिक्षणापासून बाजूला त्यांची लिंक न देणं किंवा अशा शाळांची तक्रार जर आमच्याकडे प्राप्त झाली तर त्या शाळांच्या विरोधामध्ये आम्ही कारवाई करण्याचं काम पूर्णपणे चालू केलेलं आहे. जसं नवी मुंबई किंवा मुंबईमध्ये शाळांमधल्या बाबतीमध्ये आमच्याकडे आता काही तक्रारी प्राप्त झाल्या, आयुक्तांनी सुद्धा तक्रारी केल्या, त्याच्यावरती आमची कारवाई सुरू झालेली आहे. त्याच्याबद्दल मला वाटतं आमच्याकडे उद्या किंवा परवा त्या संदर्भामध्ये आमच्या कारवाई संदर्भामध्ये आमच्याकडे सुनावणी पण आहे. पण सांगायचं तात्पर्य असं की राईट टू एज्युकेशन आपण जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मुलाचा शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. कोणतीही शाळा त्या मुलाचा शिक्षण घेण्याचा अधिकार थांबवू शकत नाही आणि त्यापेक्षा लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि मलाही मान्य आहे की शिक्षकांचे पगार झाले पाहिजेत आणि त्यामुळे काही जर आपण स्वतः जर बसून जर समन्वय करून एक